कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण नसताना मी तसा. तर सकाळचं टायमिंग आहे, देवपूजा वगैरे झाली माझी आणि त्यानंतर आता नाश्ता पण झालेला आहे आणि तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे. त्या स्वयंपाकामध्ये ना मी आज भोपळ्याचे पराठे बनवणार आहे आणि त्याबरोबर एखादी भाजी बनवणार आहे. तर चला आधी देवपूजा केलेली दाखवच तुम्हाला आणि त्याच्यानंतर मग आपण लागूया स्वयंपाकाला. तर काल हे कपडा जो आहे ना देवघरातला धुतला होता मी, तर आज पण नाही टाकलेला, आता उद्या टाकणार आहे मी. म्हणलं रविवार आहे तर टाकावा, तोपर्यंत अशीच देवपूजा करून घेतलेली आहे. बाहेर बघितलं नाही मी फुलं वगैरे आले, त्या जर फुलं असतील तर नंतर मी लावते. तर आता नाही ते वाटण करून घेतलेले मी, खोबरं, लसूण, कांदा आणि थोडेसे तीळ त्याचं. तर भाजी बघू आणखीन काय ठरवलं नाही मी काय करायची. भोपळ्याचे पराठे तर बनवायचेच आहेत, तर तुम्हाला बोलते मग थोडे. सगळ्यात पहिल्यांदा तर भोपळा जो आहे तो खिसून घेतला आणि नंतर आहे ना गव्हाचं पीठ, थोडंसं बेसन पीठ, जिरे, ओवा, लसूण, हिरवी मिरची ते घालून आहे ना मळून घेतलं पीठ. आणि बटाटे जे आहेत तर ते उकडून घेतलेले आहेत मी. तर आता भाजी करणार आहे मी, तर भाजी पण बिना तेलाची करणार आहे. त्यासाठी मग मी काय केलं, हळद, गरम मसाला, जिरे मसाला, धनेपूड आणि काळं तिखट आणि किचन किंग मसाला हे सगळे मसाले जे आहेत तर ते पाण्यामध्ये मिक्स केले. आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की तेल खाणं म्हणजे चांगलंच नाही आहे आपल्या शरीरासाठी. त्यासाठीच आहे ना म्हणलं आपण एकदा करून बघावं, कारण लहानपणापासून आपण आहे ना तेलातच भाज्या वगैरे केलेल्या आहेत. तर ती चव वेगवेगळीच असते. म्हणलं असं पाण्यामध्ये करून बघूया आपण. तर आज आहे ना पूर्ण 0 ऑइल स्वयंपाक केलेला आहे मी. तर बघा आता पाणी मसाल्यामध्ये मिक्स केलेलं जे आहे ना तर ते कढईमध्ये टाकून घेतलं मी आणि त्याला छान आहे ना मिक्स करून घेतलं. गुठळ्या तिखटाच्या वगैरे ना मोडल्या आणि एक 4-5 मिनिटं त्याला तसंच शिजू दिलं पाण्यामध्ये सगळे मसाले आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये बटाटा टाकून घेतलं. तर लहानपणापासून आपण तेच बघितलेलं आहोत की म्हणजे तेलामध्येच भाज्या वगैरे, चपाती वगैरे. तर आता मी ना म्हणजे कमीत कमी तेलाचा कसा वापर होईल त्याच पद्धतीने आता माझं स्वयंपाक करण्याचं चालू असणार आहे. तर बघा पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि नंतर आहे ना जे वाटण केलं होतं खोबरं, लसूण, कांदा त्याचं आणि तीळ, ते सगळं जे वाटण जे आहे ते नंतर त्याच्यामध्ये टाकलं मी आणि शेवटीला मीठ टाकलं आणि 10 मिनिटं भाजी शिजू दिली. बटाटे आधीच उकडून घेतले होते त्याच्यामुळे ना लगेच शिजते भाजी. आणि त्याच्यानंतर मग आता आहे ना इथं आता भोपळ्याचे पराठे करायला घेतलेले आहेत मी. तर भोपळ्याचे पराठे जे आहेत तर ते लाटून घेतले मी आणि बिना तेलाचेच ते पण भाजून घेणार आहेत. तर तुम्हाला सांगते इतका छान स्वयंपाक झाला होता, म्हणजे बिना तेलाचं खूप छान टेस्ट लागली त्याची मला. तर मी म्हणजे पहिल्यांदाच ट्राय केला बिना तेलाचा स्वयंपाक, तर खूप छान झालेला होता. ते इथून पुढं पण आहे ना कमीत कमी तेल वापरण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, असं बिना तेलाची भाजी असो किंवा चपाती वगैरे. इकडं बाकीच्या सगळीकडं राज्यामध्ये तर आहे ना नुसते फुलकेच केले जातात. तुम्हाला तर माहितीच आहे की फक्त अशी चपाती केली जाते. आपल्या इथं आतून पण तेल लावतात चपातीला, नंतर वरतून पण भाजताना तेल लावतात. तर छान झाला होता आजचा स्वयंपाक माझा बिना तेलाचा. तुम्हाला पण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बिना तेलाचेच हे पण पराठे आहेत भोपळ्याची. तर अशाच पद्धतीने सगळे पराठे वगैरे करून घेतले आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळे जेवायला बसलो आणि सगळ्यांना फौजींना पण खूप छान आवडला म्हणजे स्वयंपाक केलेला. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.